It's alright. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मी चेतन मांजरेकर आपलं स्वागत करत आहे आपलं लाडको कोकण. मित्रांनो, श्रावणातला पहिला आणि सण मी तुम्हाला नागपंचमीचं तुम्हाला मी दाखवलं होतं. तर आत्ता आपण जाणार आहोत उर्शी गडदेवाडी या ठिकाणी, ज्या ठिकाणी पेशवेकालीन मंदिर आहे गणपतीचं, आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. तर चला आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, आता आपण मंदिराजवळ पोहोचलो आहोत. तुम्ही पाहू शकत असाल की मंदिराची मागची बाजू आहे. तर आपण आता पुढून जाऊया आणि आतमधली दृश्य पाहूया.
मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकत असाल तर सुंदर असं वरती बांधलेलं आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकत असाल गणपतीची मूर्ती आहे आणि बाजूला रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्त्या देखील आहेत. तर याच्याबद्दल आणखी माहिती आम्हाला जरा थोडी उत्सुकता आणखी वाढली आहे. तर याच्याबद्दल आणखी माहिती जाणून घेण्यासाठी इथले जे अध्यक्ष आहेत श्रीराम मराठे यांच्याशी आपण संपर्क केला आहे. तर ते थोड्याच वेळात आपल्याला इथे येतील आणि बाकीची इतर माहिती जी काय असते ती देतील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आपल्या कोकणामध्ये ज्याप्रमाणे कोरीवलेण्या आहेत त्याचप्रमाणे अनेक पेशवेकालीन व शिवकालीन मंदिरे देखील आहेत. यापैकीच एक देवगड तालुक्यातील हुर्शी गडदेवाडी येथील पेशवेकालीन गणेश मंदिर. कोकणातील बाळाजी विश्वनाथ घाटावर छत्रपती शाहू महाराजांकडे गेले व स्वपराक्रमाने पेशवेपदावर आरूढ झाले. त्यानंतर अनेक घराणी कोकणातून पुण्याच्या दिशेने गेली व स्वकर्तृत्वाने कीर्ती, संपत्ती व नावलौकिक मिळवून मोठी झाली. पण ही मंडळी आपल्या कोकणातील गावांना, चिमुकल्या घरांना आणि आपल्या दैवतांना विसरलेले नाहीत. गणपती हे पेशव्यांचे आराध्य दैवत होते. पूर्वीच्या ग्रामरचनेप्रमाणे पुरळ गावातील हुर्शी ही एक वाडी होती. आता हुर्शी हे स्वतंत्र गाव आहे. हुर्शीतील एका उंच डोंगरावर हे गणेश मंदिर बांधलेले आहे. या मंदिराच्या बांधकामाची पद्धत खास शिवकालीन पद्धतीची आहे. हे बांधकाम हेमाडपंथीय बांधकामांपैकीच एक आहे. मंदिराचा गाभारा व अंतराळाच्या पुढे सभामंडपाचे बांधकाम आहे. अखंड लांबीचे कुठेही जोड नसलेले चिऱ्यांचे खांब हे आणखी एक वैशिष्ट्य येथे पाहायला मिळते. पुण्यातील पुरातत्व विभागाकडून 2008 सालापर्यंत या मंदिरासाठी सनद प्राप्त होत होती, परंतु काही कारणास्तव आता ती बंद आहे. असं हे पेशवेकालीन रिद्धी-सिद्धी गणेश मंदिर आपण जरूर पाहावे. नमस्कार मित्रांनो. तर मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की श्रीराम मराठे म्हणून जे मंडळाचे अध्यक्ष आहेत ते आता आपल्या बोलवण्यावरून आलेले आहेत. तर नमस्कार सर. तर त्यांचे धन्यवाद पहिलं प्रथम की ते आपल्या बोलवण्यावरून वेळात वेळ काढून आले आहेत. तर बाकीचा इतिहास मंदिराबद्दल जो मोजका इतिहास आहे तो आपण यांच्याकडून ऐकूया. मंदिराचा इतिहास म्हणजे असं ॲक्च्युली कसं आहे की कुठे असं लिखित स्वरूपात नाही, जे ज्ञात माहिती आहे ती एक पहिला विषय असं आहे 1 जुलै 1874 साचे सनद ब्रिटिशकालीन सनद म्हणजे सनद म्हणजे ब्रिटिशांनी जो काय नियमावली आखलेली आहे मंदिराच्या काय तर ती नियमावली त्या सनदीत हे केली नमूद केली. हां, आणि त्या सनदीवरती एक त्यांनी ह्याला या मंदिराला 60 रुपये वर्षाचं दर वर्षाला 60 रुपये मिळतात. आता 2008 ला बंद झाले, वर्षासर बंद झाले सगळ्याच मंदिरांनी 2008 ला. पण तत्पूर्वीपर्यंत
60 रुपये वर्षाला मिळत होते 1874 पासून. 74. हा पेशवेकालीन. हा पेशवेकालीन. हे सगळं पुरातत्व विभाग पुणे इथून हे 60 रुपये निघतात. म्हणजे कोकण भवनकडनं ओरसवरनं तहसील देवगडला ते आम्हाला मिळते कॅश. त्याच्यासाठी 60 रुपये मिळवण्यासाठी 100 रुपये खर्च आहे, पण ते आम्ही करतो. त्यांच्या ह्याच्यावर 60 रुपयाची व्हॅल्युएशन आत्ताच्या गव्हर्नमेंटने वाढवली नाही, इथं वाढवली तर ते किमान 6 लाख रुपयाच्या वर जाईल असा सगळा विषय आहे. हे जे आता जीर्णोद्धाराचं काम दिसतं हे ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतले दानशूर व्यक्ती यांच्या माध्यमातून माझ्या वाडीतल्या लोकांनी संपूर्ण कलाकार जे आहेत ते आमचे इथले आहेत, स्थानिक कलाकारांनी केले. त्याच्यासाठी कुठलाही कलाकार बाहेरचा नाही, तालुक्याच्या बाहेरचा नाही असं म्हणेल. कारण वाडीतले स्थानिक कलाकार आहेत, पण मूर्ती सुद्धा मनसगावच्या मिस्त्रीने बनवली. मनसगाव आपल्या देवगड तालुक्यात मूर्तीच्या आहेत आता मनसगावच्या मिस्त्रीने. पहिल्या मूर्ती नाही, पहिल्या मूर्ती आहेत ना ठेवल्या आहेत. कारण ते पुरातत्व विभागाला ते पहिल्या मूर्ती आम्ही ठेवलेल्या आहेत. इमारत आहे ते ठेवलेले आहे. त्याच्यानंतर आम्ही जीर्णोद्धाराचं काम झालं. जीर्णोद्धारानंतर आम्ही पूजा निधी झाली 1000 रुपये घेऊन 365 मेंबर तयार केले, प्रत्येकी 1000. त्याच्यातून पूजा चालू केली. म्हणजे आम्हाला पुजारी मिळत नव्हता. जवळजवळ 8.5 वर्ष मी स्वतः पूजा केली, आवडतही पूजा. 8.5 वर्ष मी स्वतः पूजा केली. आणि आत्ता आम्हाला मागच्या 20 सप्टेंबर 19 घाटे म्हणून आहे म्हणतात आहे, त्याचे पुजारी म्हणून आम्हाला लाभ आहे. ते इथेच राहतात, कायमस्वरूपी इथे राहतात. त्यांची व्यवस्था तरी केलेली, स्वतः जेवण करून जेवतात इथेच. आम्ही त्यांची मोठा त्याला मन केलं असं सगळं आता जर कामकाज चालू आहे. पुढचा जीर्णोद्धार जो करायचा आहे. गेल्या वर्षी आम्ही त्याच्यासाठी थोडासा निधी जमा पण केलेला आहे. आणि यावर्षी सगळी पार्श्वभूमी डाऊन झाली, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. पण एक पुढच्या वेळी यावर्षी आता पाऊस गेल्यानंतर हे काम चालू करणार. गेल्या वर्षी जमलेली निधी तर यावर्षी जमलेली निधी पहिली जिल्ह्यात त्याच्यातून ते 8 ते 9 लाखाचं काम चालू करायचं प्लॅनिंग होतं पाऊस गेल्यानंतर, पण ते काय शक्य झालं. हे काम सुद्धा आम्ही टार्गेट ठेवून पूर्ण केलं. 13 ऑक्टोबर 1913 साली आम्ही मूर्ती बाहेर घेतली. 13 ऑक्टोबर 1913 ते टार्गेट असं होतं की त्यावेळेला मूर्ती आत घेण्याचा जो दिवस आहे तो ठरलेला होता, अगोदरच ठरलेला होता. 5 फेब्रुवारी 1914 दिवस ठरलेला होता त्यावेळेला. खास काम होतं ग्रामस्थांचं आम्ही केलं म्हणून ते झालं, बाहेरून काम करणं झालं नाही. तर ग्रामस्थांचं फार मोठं हे योगदान आहे. नुसतं कामात नव्हे तर आर्थिक भारही ग्रामस्थांनी उचलला, कामही केलं, पंचक्रोशीतून पैसे आणण्याचंही काम केलं. त्याच्यामुळे म्हणे ना की राव करील तो गाव करील ते राव करील का, तसं हे झालेलं आहे. आणि त्या ग्रामस्थांच्या ह्याच्यामुळे झटकीपट उभं राहिलं. त्या ज्या 3 मूर्त्या ज्या आपल्याला आहेत त्यापैकी एक गणपतीची रिद्धी सिद्धी आणि गणपती. रिद्धी सिद्धी आणि गणपती असं आहे. रिद्धी गणपती सिद्धी, रिद्धी सिद्धी गणपती. त्याच्यानंतर हे ब्रह्मा विष्णू महेश असावे असा अंदाज आहे. आमच्याकडे पुरावा काही नाही, हे आहेत असेच आहे, जुने आहेत तसेच आहे. मांडणी अशी होती अशी 2 घुमट. याला काहीतरी नाव आहे त्याला ह्या बांधकामाला हेमाडपंथी बांधकाम. आम्ही पण बाहेर ऐकलं होतं हे आमचे जे ही निघाली स्मरणिका, मुद्दामाने स्मरणिका काढली का लोकांना कळावं की स्मरणिकेचं हे त्याच्यासाठी होतं. त्याच्यातून काय ॲक्च्युअल मंदिराची परिस्थिती आहे. कारण हे मूळ देवस्थान जे आहे हे पेशवेकालीन आहे. अमुक एक माणसाने स्वाधीन केलेलं नाही. पहिली गोष्ट सनद जी आहे ती कशी आहे की तुम्ही इमानीद्वारे त्या सरकारची राहून तुला कामकाज बघायचं.
देवा बसल्यात तुम्हाला 60 रुपये देतात सर. पण हे मंदिर ज्यावेळी म्हणजे कदाचित बांधलं असेल ते आता कोणी बांधलं, हां. ती जागा कोणाची, ह्याच्यासाठी आम्ही जवळपास 50,000 रुपये खर्च केला ते शोधण्यासाठी. इथे तुम्हाला फक्त पुरातत्व विभाग पुणे आणि पुरातत्व विभाग विजापूर या दोनच ठिकाणी या मंदिराचा उल्लेख आहे. बाकी इथे तुम्हाला देवगडला नाही, ओरसला नाही, कोकण भवनला नाही, संपूर्ण फिरलं. हे ज्यावेळी निर्माता ट्रस्ट केला, ट्रस्ट करण्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घेतला की तिसरा सोमवार जो श्रावणाचा, हा या दिवशी आमचं राखडीचा नारळ असतो. पूर्ण वर्षाची अंत्यवाडीची राखड त्या नारळाच्या द्वारे केली जाते. तर श्रीराम मराठे साहेब जे आता आपल्या इथे आले आणि आपल्याला जी एवढी भरपूर माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मंदिरातली सगळी दृश्य मी दाखवलेत. तर कसा वाटला व्हिडिओ बघा, कॉमेंट्स करा, लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला जर माझा नवीन व्हिडिओ आला तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती नक्की येईल. त्याच्यासाठी तुम्ही बेल आयकॉन नक्की दाबा. आणि तर बाकी सगळे सीन तुम्हाला दाखवणार आता. तर बघा, व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला. आणि सो आता आम्ही घरी चाललो आहे. बाय.